रत्नपूर विकासाची गंगा रत्नपूरकर सध्या चांगलीच अनुभवत असून सावधान भाविक पर्यटकांनो, रत्नपूर शहरात येत आहे तर जरा जपूनच। शहरातील असा कुठलाही रस्ता नाही की जो खोदलेला नाही। रत्नपूर शहरात श्रावण महिन्यात शनिवारी येणाऱ्या भाविकांची यामुळे चांगलीच गैरसोय होणार असून रात्री अपरात्री येणाऱ्या भाविक भक्तांना जरा जपूनच मार्गक्रमण करावे लागणार आहे। दुचाकी चारचाकी वाहनधारकांसाठी मात्र शहराबाहेरील रस्ताच पर्याय असणार आहे। महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत मंजूर पाणी पुरवठा योजनेचे काम वेगाने सुरू असून जलवाहिनी टाकण्याचे कामही सुरू असल्याने शहरातील मुख्य रस्त्यांसह गल्ली बोळातील रस्ते खोदले गेल्याने शहरातील रस्ते चिखलमय झाले आहे। या रस्त्यावरून पायी चालणाऱ्या व दुचाकीवरून जाणाऱ्यांना जीव मुठीत घेऊनच मार्गक्रमण करावे लागत आहे। त्यातच रिमझिम पडणाऱ्या पावसाने या रस्त्यांची अवस्था दयनीय आणि यावरून चालणे अवघड बनले आहे। या योजनेअंतर्गत येसगाव येथील गिरजा मध्यम प्रकल्प ते खुलताबाद शहर जलशुद्धीकरण केंद्र जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू असून येसगाव ते सुलतानपूर पर्यंत जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे। शहरात महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत मंजूर पाणी पुरवठा योजना ही मागील 2 वर्षांपूर्वीच मंजूर झाली होती। ही योजना 18 फेब्रुवारी 2022 ला मंजूर झाली। मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तसेच पावसाळ्यात जलवाहिनीचे काम ढिसाळ व्यवस्थापनाने सहज 2 वर्ष उशिरा काम सुरू करण्यात आले। यामुळे शहरातील रस्ते धोकादायकरित्या चिखलमय झाले असून नागरिकांना नरक यातना सहन करावी लागत आहे व या रस्त्यांमुळे रोज गाड्या स्लिप होऊन अपघात घडत आहे। तसेच आगामी काळामध्ये सण उत्सव जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते, पण या चिखलमय रोडमुळे जयंती काढावी कुठून असा प्रश्न देखील नागरिकांमध्ये उपस्थित झाला आहे। आज खुलताबाद शहरामध्ये खुलताबाद व्यापारी संघटनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी खुलताबाद नगरपालिका नियोजन देण्यासाठी आलो। खुलताबाद शहरामध्ये पाण्याची पाईपलाईन चालू असताना काम मंजूर झालं फेब्रुवारी महिन्यात आणि काम चालू केलं पावसाळ्यामध्ये। रस्त्याची पूर्ण दुरवस्था झाली, कोणी पडतं, कोणाचा हात मोडला, कोणाचा पाय मोडला, भरपूर नुकसान या ठिकाणी आली। खुलताबाद हे एक ऐतिहासिक शहर आहे। या शहराने खुलताबाद शहर हे धार्मिक स्थळ आहे। येणाऱ्या श्रावण महिन्यात लाखो भाविक या ठिकाणी दर्शनाला येणार आहे। त्यामुळे नगरपालिकेला आमची अशी विनंती आहे की लवकरात लवकर रस्ते व्यवस्थित करून देणे, कारण की खुलताबाद नगरपालिका ही स्वच्छता पुरस्कृत मान्यता प्राप्त नगरपालिका आहे असं सांगायलाही आम्हाला सुद्धा लाज वाटते। आणि जे संबंधित कॉन्ट्रॅक्टर जो आहे त्यांनी लवकरात लवकर आमचे रस्ते क्लिअर करून द्यावे, अन्यथा आम्ही या ठिकाणी नगरपालिका समोर व्यापारी संघटनेच्या वतीने आम्ही उपोषणाला बसू। खुलताबाद शहर या ठिकाणी मुख्य पाईपलाईनचे जे काम चालू झालेले आहे तेव्हा वास्तविक बघता फेब्रुवारीमध्ये त्याची वर्क ऑर्डर झालेली होती, परंतु पटेल कंस्ट्रक्शनचे हलगर्जीपणामुळे या ठिकाणी नागरिकाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे। जेणेकरून आज रोजी म्हणजे पावसाळ्याच्या या मुहूर्तावर त्यांनी काम चालू केलेलं आहे, जे की उन्हाळ्यात चालू करायला पाहिजे होतं, परंतु ह्या जे हलगर्जीपणा आहे याचं जे नागरिकांना भोगावं लागलं आणि यावर यांचं नियंत्रण नाही आहे, प्रशासनाचं नियंत्रण नाही, त्याच्यानंतर लोकप्रतिनिधीचं नियंत्रण नाही आहे। आणि हे आम्ही का भोगावं, म्हणजे कामं तुम्ही हे करायचं आणि आम्हाला भोगायला लावायचं। त्यामुळे आणि येथील नागरिकांची अशी काही काम करताना नागरिकांना काही जे काम करणारे त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही 20-20% यांना दिलेले आहे आणि त्यामुळे आम्हाला कोणी बोलणार नाही असं त्यांना स्पष्ट सांगितलं। म्हणजे यावरून काय सिद्ध होतं की लोकप्रतिनिधी इथं मिळालेले आहे आणि याला काही जनतेशी काही देणं घेणं नाही, परंतु आम्ही हे खपून घेणार नाही। पटेल कंस्ट्रक्शन असून लोकप्रतिनिधी असून किंवा प्रशासन असून जो जनतेला त्रास देईन आम्ही त्यांच्या विरोधात बंड पुकारू आणि आवाज उठवू आणि आमचे हक्क आणि अधिकार आम्ही मिळवू। जय भारत, जय संविधान।